स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी पळापळ सुरू झाली आहे। महाविकास आघाडीला 2024च्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला, पण तो धक्का इथेच थांबला नाही। 2024च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिकिटावर लढलेले एकूण 46 उमेदवार जे दुसऱ्या क्रमांकावर होते ते आता महायुतीमध्ये सामील झालेत। म्हणजेच विरोधकांची टीम अक्षरशः रिकामी होत चालली आहे। आज आपण पाहणार आहोत हे मवियाच्या तिकिटावर लढून पराभूत झालेले उमेदवार महायुतीकडे नेमके का चालले आहेत। महायुतीतील 3 पक्षात किती मवियाचे पराभूत उमेदवार गेले, कोणाकडे किती पराभूत उमेदवार गेले, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात मवियाला सर्वाधिक फटका बसलाय आणि 2029 वर याचा काय परिणाम होऊ शकतो ते। तर चला सुरू करूया। नमस्कार, मी सुमित। दोन 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत 235 जागा आपल्या खात्यात जमा केल्या। राज्यात सत्ता तर मिळालीच, पण संघटनात्मकदृष्ट्या देखील महायुतीची पकड अभूतपूर्वरित्या मजबूत झाली। महाराष्ट्र विधानसभेतील आकडे महायुतीची ताकद स्पष्ट करतात। भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागा। दुसरीकडे महाविकास आघाडीचा आकडा अत्यंत निराशाजनक, फक्त 50 जागांवरही आघाडी टिकवता आली नाही। शिवसेना उभाटाच्या 20 जागा, काँग्रेसच्या 16 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 10 जागा। म्हणजेच निकालातला पराभव मोठा होता, पण त्याहूनही मोठा धक्का आता बसत आहे मवियाच्या पराभूत उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पलायनामुळे। विरोधकांची गळती थांबण्याचे नाव घेत नाही आणि सत्ताधाऱ्यांची पकड दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालली आहे। निवडणुकीला 1 वर्ष होते आणि आतापर्यंत महाविकास आघाडीच्या 43 रनरअप उमेदवारांनी महायुतीकडे धाव घेतली। त्यानंतर 3 अपक्ष उमेदवार आणि शेकापच्या पराभूत एका उमेदवाराने महायुतीत प्रवेश केला। आता पाहू किती मवियाचे उमेदवार कुठे गेले ते। मवियाचे 26 पराभूत उमेदवार भाजपात गेले, मवियाचे 13 पराभव झालेले उमेदवार एनसीपी अजित पवार गटात गेले, तर 7 शिवसेना शिंदे गटात गेले। सर्वात जास्त फटका बसलाय शिवसेना उभाटाला। त्याचे विधानसभेत पराभव झालेले 19 उमेदवार सरळ महायुतीमध्ये गेले आहेत। काँग्रेसचे 10 आणि शरद पवार गटाच्या 13 पराभूत उमेदवारांनी महायुतीत प्रवेश केला। भाजपने आता स्पष्ट रणनीती आखली आहे। पुढील निवडणुकीची आतापासून सुरुवात आणि त्यासाठी 3 मुख्य विभागांवर थेट सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय। पहिला विभाग मराठवाडा, इथे 16 नेत्यांनी पक्षांतर केलं आणि त्यापैकी 8 जण सरळ भाजपात आले। प्रदेशातील समीकरण झपाट्याने बदलत आहेत। दुसरा विभाग उत्तर महाराष्ट्र, इथे तर जवळपास क्लीन स्वीप, 11 पैकी 10 नेते भाजपात आले। या विभागात विरोधक मात्र नाममात्र राहिले आहेत। तिसरा विभाग म्हणजे कोकण, हा उद्धव ठाकरेंच्या गटाचा मजबूत किल्ला होता। इथल्या भिंतीला तटे गेलेत। मवियाचे पराभूत झालेले 5 उमेदवार भाजपात, 3 शिंदे गटात आणि 2 अजित पवार गटात गेले। म्हणजे उभाठाच्या कोकणचा किल्ला ढासळतोय। थोडक्यात काय तर महायुती आणि भाजप 2029चे रणांगण आधीच तयार करत आहेत। प्रदेशनिहाय नेतृत्वाची मोठी खेचाखेच, पक्षांतराची मालिका आणि प्रतिस्पर्धी गटांना विभागून दुर्बल करण्याची रणनीती, ही मोहीम आता उघडपणे आणि अत्यंत आक्रमक पद्धतीने सुरू आहे आणि त्यात मवियाची मात्र तारंबळ उडाली। हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।